हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कैवल्यानंदाचे रहस्य. आता ओवी क्रमांक 42ची सांगता करायची आहे. या 42व्या ओवीत लाओत्सेने सांगितले आहे की स्वतःतील साधेपणा जाणा, त्यासाठी शहाणपण विसरा, ज्ञान दूर करा. त्या योगे तुमचा शतगुणी फायदा होईल. मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या. त्या योगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. चलाखी करू नका, उपयोग विसरा. त्या योगे चोर आणि दरोडेखोर तुमच्या वाटेला येणार नाहीत. हे बाह्योपचार आहेत आणि ते अपुरे आहेत. त्यामुळे लोकांना इतर कशाचा तरी शाश्वत आधार हवा. स्वला प्रगट करा. मूलभूत स्वभावाशी एकरूप व्हा. त्यांची स्वार्थी वृत्ती थांबवा. त्यांच्या इच्छांना आवर घाला. याचा अर्थ स्वतःला चुकूनही प्रगट करू नका. जे आहे ते आहे, त्यातच राहा. झाकली मूठ 1.25 लाखाची असू द्या, लोकांना ती उघडून दाखवायची गरज नाही. अनेकांना शहाणपण दाखवायची, ज्ञानाचे प्रदर्शन करायची सवय असते. मानवतेच्या नावाखाली बेगडी समाजसेवा करायची आणि त्याची जाहिरात करून घ्यायची हौस असते. मतलबी वागून प्रत्येक ठिकाणी प्रत्येकामधून उपयोग शोधायची आणि तो करवून घ्यायची लबाडी असते. हे सर्व करताना वरून मात्र साव असल्याचा आव आणला जातो. लाओत्से सांगतो की नेमके हेच तुमच्या कैवल्यानंदाच्या आड येते. यामुळे तुम्ही कदाचित सकृत दर्शनी काही काळ सौख्य उपभोगाल, परंतु अल्पकाळातच त्या सौख्यामधून सहन न होणारे दुःखाचे जबरदस्त चटके बसू लागतील. तुमचे सत्य स्वरूप उघड झाले की जनता चवताळेल. कदाचित कालव्ययाने जनता विसरेल, परंतु तुमचे मन तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. ते केलेल्या प्रमादांचा पाढा आतल्या आत वाचत राहील. तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. यामधून तुम्ही बरे न होणारे रोगी व्हाल. यास्तव कैवल्याचे आनंदाचे रहस्य समजून घ्या. संसार नेहमी वासनांना साथ देतो. त्यामुळे वासनामय संसारी संचितात अडकेल, परंतु तो वेडा होणार नाही. परंतु संसार कधीही अध्यात्माला साथ देत नाही. तेथे निरोध आडवा येतो. मन द्विधा होते. यात वेडेपणा येतो. यास्तव संसारात शक्यतो अव्यक्त रहा, मौन रहा, स्तब्ध रहा. स्वतःत रत राहून स्वला प्रगट करा. साधू होऊ नका. तुम्ही जे आहात तेच व्हा. केंद्रामधून परिघापर्यंत ऊर्जा प्रसवत असते, वळवळत असते. याचा अर्थ केंद्रापाशी ऊर्जा स्तब्ध असते, शांत असते, मौन असते. नेमके हेच गुपित समजावून घ्यावे. या स्तब्धतेतच कैवल्य असते. सुखदुःखातीत आनंद असतो. सूर्याला कधी जाणवत नाही की तो पृथ्वीवर बरेच काही सृजनाचे कार्य करत आहे. नेमकी हीच अवस्था आपली झाली पाहिजे. आपण आनंदात आहोत, समाधानी आहोत, कैवल्यात आहोत हे आपल्याला जेव्हा समजणार नाही आणि तरीही तीच आपली सहजावस्था असेल, तेव्हा तुम्ही जिंकलात असे समजा. तुमच्या आचरणातून हे सर्व इतरांना जाणवेल. ते तसे तुमच्याजवळ म्हणतील, ऐका आणि सोडून द्या. तेव्हाच ते टिकेल. कैवल्यानंदाचे हेच रहस्य आहे. The world and I. Banish learning and vexation's end. Between ah and oh, how much difference is there? Between good and evil, how much difference is there? That which men fear is indeed to be feared. But alas, distant yet is the dawn of awakening. The people of the world are merrymaking, as if partaking of the sacrificial feasts, as if mounting the terrace in spring. I alone am mild, like one unemployed, like a newborn babe that cannot yet smile, unattached, like one without a home. जगत आणि मी. विद्वत्ता थांबवा म्हणजे वैताग संपलेला असेल. आहा आणि हू यामध्ये फरक किती आहे? आल्हाददायक आणि भयावह
यामध्ये फरक किती आहे? ज्याला मानव घाबरतो त्याला खरोखरच घाबरायला पाहिजे का? परंतु अरे रे, जागे व्हायची पहाट अजूनही कितीतरी दूर आहे. जगातील लोक मौज मजा करणारे आहेत. जणू काही त्यांनी मोठा त्याग केला आहे आणि त्याबद्दल मेजवानी दिली जात आहे. जणू काही त्यांनी ऐन वसंत ऋतूमध्ये गिर्यारोहण केले आहे. मी एकटाच मवाळ मनाचा आहे, बेकार असल्यासारखा, तान्ह्या बाळासारखा, की ज्याला अजून हसायचेही समजत नाही किंवा घरदार नसलेला. वैश्विक शक्ती महान. लाओत्सेने या 20व्या प्रकरणाला नाव दिले आहे जगत आणि मी. या दोन गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. एक असे की याचा क्रम मोठा छान आहे. लाओत्से असे नाही म्हणत की मी आणि जगत. त्याने जगत प्रथम घेतले आहे आणि मग मी घेतले आहे. याचे पहिले कारण की तो स्वतःपेक्षा जगाला जास्त महत्त्व देत आहे. स्वतःकडे गौणत्व घेत आहे. ज्यावेळी स्वतःची प्रौढी मिरवायची असते तेव्हा मनुष्य स्वतःपासून सुरुवात करतो. हा अहंकार असतो. मी असे केले, मी अमुक केले, मी अशा प्रकारे करत नाही. येथे स्वतःबद्दल काहीतरी अधोरेखित करायचे असते. लाओत्से असे काही करू इच्छित नाही. जगाचा विचार केला तर मानव फार क्षुद्र आहे याची लाओत्सेला पण जाण आहे. यास्तव तो सुरुवात मी अशी न करता जगत अशी सुरुवात करतो. याचे दुसरे कारण असे की लाओत्सेला पक्के माहीत आहे की मानवाला बदलावे लागते. आपल्याला बदलायचे आहे. परिस्थिती, नियती, निसर्ग बदलणार नाही. आपण परिस्थितीशी, नियतीशी, निसर्गाशी जुळवून घ्यायचे आहे. आपल्याला सहजच प्राप्त झालेली परिस्थिती, नियती, निसर्ग हाच आपल्या हिताचा असतो. तो आपला धर्म आहे. तोच आपल्याला मुक्त करणार आहे. आपला त्यातच आत्मोद्धार आहे. यास्तव निसर्ग महान आहे. जगाला बदलता येणार नाही. आपण आपल्याच सुधारणा करायची आहे. यास्तव तो सुरुवात जगतापासून करत आहे. याचे तिसरे कारण असे की जगत फार अवाढव्य आहे. त्याचा थांग पत्ता लागत नाही. ते अनंत आहे. यास्तव मोठ्याला प्रथम मान दिला आहे आणि वंदन केले आहे. याचे चौथे कारण असे की जगताबद्दल सर्व काही सांगणे अशक्य आहे. मानव त्याच्या आवाक्यात व्यक्त होऊ शकतो. यास्तव तो येथे सुचवत आहे की जगताबद्दल मी या चौकटीत, मी या प्रकरणात व्यक्त होणार आहे. दुसरे असे की कितीही झाले, मानव कितीही महाप्रगल्भ बुद्धिवान असला, त्याने थक्क करणारे अनेक शोध लावले असले तरीही त्याच्यापेक्षा जगत सदा श्रेष्ठच असणार आहे. जगत स्वयंभू आहे. त्याला त्याचे स्वतःचे असे खास नियम आहेत आणि त्यांची अंमलबजावणी त्याची ती आपोआप होत असते. आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याच्या जोरावर मानव जग काय आहे हे जाणू शकतो. यात तो मानवेतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतो. परंतु तो जगात बदल करू शकत नाही. तो त्याची इच्छा किंवा त्याचे विचार जगावर लादू शकत नाही. तो जगताचा सदा गुलामच राहणार आहे. मानव येथे उपरा आहे, पाहुणा आहे. येथे येऊन मानवाने नियतीच्या मर्जीने स्वतःचा उद्धार करायचा आहे. निसर्ग, नियती बदलणार नाही. तसे काही मानवाने केले तर तो जगाच्या चाकोरी बाहेर फेकला जाईल. तो जगताला सुधारू शकत नाही. तो स्वतःला बदलू शकतो. यास्तव प्रथम जगत आणि मग मी. हरि ओम.